हॅलो नमस्कार। आज आपण निघालेलो आहोत गवळीवाडा धबधबा बघण्यासाठी। अहमदनगर जिल्ह्यातील नगर शहरापासून 12 किलोमीटर अंतरावर गवळीवाडा धबधबा आहे। मात्र मी तुम्हाला फारसं काही एक्सप्लेन करणार नाही की कुठे कधी कसं जायचं। मी डायरेक्टली तुम्हाला गुगल मॅपची लिंक देते डिस्क्रिप्शन मध्ये, ती नक्की पहा। आता व्लॉगसाठी आम्ही दोघीही रेडी आहोत। कुठे जायचं आहे आम्हाला माहिती नाहीये, सो बघूयात काय होतंय। कुठे जायचंय म्हणण्यापेक्षा कसं जायचं हे माहीत नव्हतं। आमच्याकडे फक्त गवळीवाडा धबधबा ही लोकेशन आमच्या डोक्यामध्ये सेट होती। कसे जायचे कुठे जायचे माहीत नव्हतं। जाता जाता तुम्ही रस्ता तर बघताय, कारण या सगळ्या ब्लॉगमध्ये सगळ्यात जास्त एक्साइटेड जर कोणी होती तर ती प्रतीक्षा होती। तिला पाणी प्रचंड आवडतं, रस्ता मोकळा होता, शांत होता आणि विशेष म्हणजे प्रवास करण्यासाठी हा रस्ता योग्य होता। त्यामुळे खूप 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 भारी असा हा व्लॉग आहे। हे पाण्याचं ठिकाण बघताच आम्ही इथे थबकलो आणि थांबलो आणि पुढे काय झालं ते सुद्धा बघा। तर आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे ती लोकेशन तर अजून लांबच आहे, मात्र जाता जाता इथे तुम्ही माझ्या शेजारी बघू शकता पूर्ण पाणी आहे आणि माझ्यासोबत या ब्लॉगमध्ये प्रतीक्षा आहे। सो तिने इथेच गाडी थांबवली आहे। सो थोडाफार फोटोशूट करूया आणि मग तिला घेऊनच आपण पुढे जाऊया। तर आम्ही निघालो होतो नगर कल्याण रोडवरून। नगर कल्याण रोडपासून 12 किलोमीटर अंतरावर आहे गवळीवाडा धबधबा। जाताना जर तुम्ही बायपास मार्गे जाणार असाल तर बायपासला जाता जाताच डाव्या बाजूला तुम्हाला हा मोठासा तलाव दिसणार आहे। हे खूप मोठं तळ आहे। निंबळ किसळ गावापासून या तळ्याची सुरुवात होती तर इथपर्यंत हा तलाव आहे। शेजारी रेल्वे ट्रॅक सुद्धा आहे, त्यामुळे तुम्हाला खूप पुढे तर अजिबात जायचं नाहीये। शांत असं वातावरण आहे। खरं तर 2 दिवसांपूर्वीच घटस्थापना पार पडल्यामुळे या ठिकाणी फुले वगैरे टाकलं होतं। स्वच्छता थोडीफार तशी कमीच होती, मात्र इतर वेळी जर तुम्ही गेला तर खूप छान असं पाणी ते तुम्हाला दिसणार आहे। शांत असं ठिकाण आहे। त्यामुळे एकदा तुम्ही ज्यावेळी तुम्हाला गवळीवाडा धबधब्याला जायचं असेल किंवा बायपास मार्गे तुम्ही जाणार असाल तर इथे सुद्धा तुम्ही थोड्या वेळासाठी नक्कीच थांबू शकता। चला तर आता आपला सुरू झालेला आहे प्रवास। हा आहे समोर बघा रेल्वे गेट आहे, मात्र नशीब चांगलं की रेल्वेचं गेट पडलेलं नव्हतं। असं करता करता आम्ही निघालेलो आहोत। आम्ही मॅप थ्रूच चाललेलो आहोत, कारण आम्हाला सुद्धा गवळीवाडा धबधबा कुठे आहे हे माहीत नाही आहे। त्यामुळे हा रस्ता आम्ही चुकलो होतो। समोर 2 मुले होती, त्यांना आम्ही विचारलं आणि मग त्यांनी आम्हाला सांगितलं की मॅम तुम्ही रिटर्न जा, इथून एक 2 ते 3 किलोमीटर अंतरावरच आहे। मग असं करता करता आम्ही निघालो। आता हा जो रोड चाललेला आहे हा रोड चाललेला आहे गवळीवाडा धबधब्याकडे। रस्ता खडबडीत आहे, म्हणजे कच्चा रस्ता आहे आणि याच रस्त्यामार्गे तुम्हाला जावं लागणार आहे। शेजारी आजूबाजूला लोकांनी पाल ठोकलेले होते, तुम्ही बघू शकता। खूप छान असं वातावरण एकंदरीत होतं आणि विशेष म्हणजे आत्तापर्यंत सगळीकडे महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरू आहे आणि 16 तारखेपासून आपल्या इकडे नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस सुरू होणार होता। त्यामुळे नशीब चांगलं की खूप जोराचा पाऊस नव्हता, त्यामुळे हा प्रवास करणं सोपं झालं। तर यस, पुढच्या काही सेकंदामध्ये आपल्याला जिथे पोहोचायचं आहे आपण तिथे पोहोचणार आहोतच। खूप खूप भारी आहे, म्हणजे लोकवस्ती तिकडे नाही आहे, खूप रस्ता शांत आहे, काही लोकही तिकडे होती, त्यामुळे बरं वाटलं। आणि फायनली असं करता करता आम्ही पोहोचलो तिकडे। माझ्या मागे जे तुम्हाला दिसतंय पांढऱ्या कलरचं तिथे आपल्याला जायचं आहे आणि प्रतीक्षा ऑलरेडी गेली होती आणि आपल्याला तिकडेच आता निघायचं आहे। सो चला, मी आहे तुमच्यासोबत विजया वामन आणि खऱ्या अर्थानं सुरू होतोय आता हा व्लॉग। तुम्हाला हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आणि हो, कसा वाटतोय ते तुम्हाला अवश्य सांगायचं आहे बरं का। इथून झाली घसरगुंडी आमची सुरू। गाडी काढता येत नव्हती, मी तर गाडी अशा वेळी हातातही घेत नाही। त्याला कारण म्हणजे नाही, मला गाडी प्रॉपर अशी काही चालवताच येत नाही, त्यामुळे गाडी प्रत्येक वेळी प्रतीक्षाकडेच होती। तर आता प्रतीक्षा संपत आलेली आहे आणि फायनली आपल्याला जिथे पोहोचायचंय तिथे आपण
पोहोचलेलो आहोत आणि माझ्या जिच्या हातात कॅमेरा आहे ती ॲडव्होकेट प्रतीक्षा आज आपल्या सोबत येतो. हा ब्लॉग बघायला तुम्हाला खूप मजा येणार आहे. जर तुम्ही रांजणखळी पाहिली असतील ना, अगदी तसं काहीसं गवळीवाडा धबधब्यापाशी सुद्धा पाहायला मिळतं. मात्र उतरताना तुम्हाला खूप जास्त काळजी घ्यावी लागणार आहे, कारण खाली पोहोचण्यासाठी असे कुठल्या पायऱ्या वगैरे नाही आहेत, तर तुम्हाला दगडादगडांनीच खाली उतरावं लागेल. आणि दगडांना शेवाळ खूप असल्यामुळे तुमचा पाय सटकण्याची भीती खूप जास्त आहे. त्यामुळे इथे येताना एकदा ही काळजी घ्या की प्रॉपर शूज आहेत ना, आणि शक्यतो एकमेकांचा जरा आधार घेऊनच उतरत जा, कारण इथे खरंच पाय सटकण्याची भीती जास्त असते. जर तुम्हाला पोहता येत असेल तर मग काही हरकतच नाही, पण जर पोहता येत नसेल तर मग पाण्याचा आपण अंदाज लावू शकत नाही किती खोल आहे किंवा किती नाही. त्यामुळे उतरताना जरा हळूहळूच उतरा, कारण शेवाळ असल्यामुळे पाय सटकतो जास्तच त्या ठिकाणी. तर खऱ्या अर्थानं आम्हाला फक्त अगोदर हे पाणीच दिसलं होतं. पाण्याच्या पुढे एक असा सुंदरसा असा धबधबा आहे हे आम्हाला खरंच माहिती नव्हतं. जेव्हा आम्ही खाली उतरलो त्यावेळी पाण्याचा आवाज येत होता, पण कुठे येतोय कळत नव्हतं. तर आता तुम्हाला अगदी काही मिनिटांमध्ये दिसेल पुढे की इथे खूप छानसा असा धबधबा सुद्धा आहे. दुनिया थोडी ख्वाहिश दिल तो ये हळूच ओला नको ना करू तू. बघ पाय सटकतोय तिथे. जसं मी सांगितलं ना, वर येण्यासाठी रस्ताच नव्हता, त्यामुळे खूप खडबड करत करत आम्ही वर येत होतो. आणि प्रतीक्षाला इथेच बसून फोटो काढायचा होता, त्यामुळे हा फोटो मी यामध्ये टाकला. खूप 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 भारी, म्हणजे तुम्ही पाहिल्यानंतरच तुमच्या लक्षात येईल. एकतर खूप साईडला हे ठिकाण आहे आणि आजूबाजूला भरपूर तशी माणसं, म्हणजे पर्यटक बरीचशी या ठिकाणी आलेली होती. फक्त उतरताना चढताना या ठिकाणी फक्त काळजी चांगली घ्यायची आहे तुम्हाला, बाकी काहीच नाही. जसं की मी सांगितलं, वरती येण्यासाठी रस्ता नाही, त्यामुळे तुम्हाला दगडांना धरूनच वरती यावं लागणार आहे. ऑदर हँड तुम्हाला वरतीच येता येणार नाही. पण छान, म्हणजे मस्तच आहे. एकदा तुम्ही या ठिकाणी येऊन नक्की भेट द्या. आणि हो, अजून हा व्लॉग संपलेला नाही, पुढे आमची मजा मस्ती नक्की बघा. हिला काही झालं तरी पाण्यात उभं राहायचंच होतं. मग ते हात धरून का होईना पण उभंच राहायचं म्हटली, आणि त्यामुळे ती उलट चालत होती पाहायला की म्हणजे खूप 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 जास्त मस्ती केलेली आहे. खरं तर अशा ठिकाणी आपण गेलं पाहिजे ज्या ठिकाणी आपण थोडं प्रोफेशन व्यतिरिक्त सुद्धा आपला वैयक्तिक आनंद लुटता आलं पाहिजे. अगदी असं काहीच आज प्रतीक्षासोबत घडलं होतं.
पेशानं ती एक ॲडव्होकेट आहे आणि त्यामुळे कंटिन्यू ती ॲज अ प्रोफेशनल सगळ्यांसमोर प्रेझेंट होत असते. मात्र ज्यावेळी ती इथे आली त्यावेळी ती म्हटली नाही विजया मला पाणी प्रचंड आवडतं आणि मला पाण्यामध्ये भिजायचं आहे. सो असं छानपैकी हा व्लॉग होता. हिम्मत करून आता हा जो सगळं काही जे तुम्ही बघितलंय ते होतं कुठला ग गवळीवाडा धबधबा हा आहे. जसं मी सांगितलं लोकेशन मी तुम्हाला टाकणार आहे. हा व्लॉग आपण इथेच एंड करणार आहोत कारण आता फायनली माझा म्हणजे मी इतक्या वेळ न भिजता राहिले ही खूप मोठी गोष्ट आहे. सो आता मी भिजायला चालले आणि ही पण मला काय थांबून देणार नाहीये. सो आता चलो. सो आता आपण हा ब्लॉग इथेच एंड करूया. बाय बाय. आपल्यासोबत होते ॲडव्होकेट प्रतीक्षा काळे. विश्वास कोणी ठेवणार नाही.